मॉर्निंग एव्हरीवन। तर कुठेही टाइम वेस्ट न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी किचन खूप अस्ताव्यस्त झालेलं आहे। म्हणजे झालं असं की सकाळचा स्वयंपाक आवरला, त्यानंतर स्वयंपाकानंतर किचनची अवस्था अशीच काहीतरी होत असते। सो आज मला काढायचे होते सगळे भांडे, वॉश करून घ्यायचे होते। कारण झालं काय ना, काल चुकीने माझ्या हातातून मिठाचा डब्बा जो आहे तो पडला, त्यामुळे सगळं पूर्ण डब्बे वगैरे जे आहेत ते पूर्ण असे खराब झाले। तुम्ही इथे बघू शकता सगळे मिठाचे डाग झालेले आहेत त्यावर। आणि अगदी म्हणजे काल तर माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, कारण हा सगळा दंगा जो आहे तो रात्री झालेला होता, त्यामुळे मी जसंचा तसंच ठेवून दिला। त्यानंतर खाली पण असे भरपूर म्हणजे ट्रॉल्या वगैरे सगळंच असं खराब झालेलं आहे। सो काल जेवढं होऊ शकते तेवढं क्लीन करायचं केलं प्रयत्न, पण तेवढी काही डीप क्लिनिंग केली नाही। आणि मीठ पडल्यामुळे सगळीकडे मिठाचे डाग जे आहेत ते झालेले आहेत, त्यामुळे मला आज खूपच म्हणजे महत्त्वाचं काम म्हणजे हे सगळे डब्बे वगैरे जे आहेत ते घासून काढायचे आहे। त्यासोबतच सकाळी सकाळी आरती आली होती, सो तिला काही भांडी होती तर तिच्याकडून मी घासून घेतलेले आहे। सो बऱ्यापैकी रॅकमधले तर माझे 90% भांडे वॉश झालेले आहेत, ते सगळे वॉश होते म्हणून मी ते काही वॉश केले नाही। त्यानंतर आता डायरेक्ट जे आहे ते हे डब्बे वगैरे सगळे रिकामे करून घेते। सो हे मला खूपच अर्जंट आहे करणं। आणि बऱ्यापैकी ग्रॉसरी पण संपलेलीच होती, त्यामुळे म्हणजे असं वाटते की बरं झालं की मीठ नसतं पडलं, तर मग पुन्हा हे म्हणजे भांड्यांची जी प्रोसिजर आहे ना, जसं कंटेनर वगैरे वॉश करणं, तर हे मी काही दिवसानंतर करणार होते। तर म्हटलं चला आता याच निमित्तानं करून घेते। त्यासोबतच किचन काउंटर टॉप सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अगदी पूर्ण असं म्हणजे सगळेच डबे खराब झालेले आहे, मिक्सर सुद्धा खराब झालेला आहे आणि बऱ्यापैकी खूप धूळ झालेली आहे। आणि आमच्याकडे इकडे खिडकीच्या मागे जे आहे ना घराचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे प्रचंड धूळ येत असते। सो बऱ्यापैकी पूर्ण किचन आता डीप क्लिनिंग करून काढावं लागणार आहे। त्यासोबतच हे जे कंटेनर आहेत ते अगदी म्हणजे गॅस ओढ्याच्या बाजूला आहेत, त्यामुळे यांच्यावर सुद्धा धूळ खूप झालेली आहे। तर चला कुठेही टाइम वेस्ट न करता आता हे पटापट आवून घेते। त्याआधी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची राहिलीच होती। सो हे बघा, हे ऑइल बॉटल्स मी मागवले होते, सो तुमच्यासोबत हे शेअर करायचं राहिलं होतं। सो एका यामध्ये मी भरून घेतलेला आहे। सकाळी खूप घाई गडबडीत भरला, कारण ते बॉटल आले होते काल, आणि काल दिवसभर मी वॉश करून सुकायला टाकले होते। त्यानंतर आज सकाळी एका बॉटलमध्ये ऑइल भरलं, सो एका बॉटलमध्ये भरून घेते। त्यासोबतच आधी पूर्ण हा जो काही दंगा झालेला आहे तो पूर्ण क्लीन करून घेते। सो चलो। खरं तर आज किचन क्लिनिंगचं काहीच असं प्लॅन नव्हता, आणि हे अगदी लास्ट मोमेंटवर झालं। काल मीठ पडल्यामुळे आज मला हे सगळी क्लिनिंग करावी लागत आहे, नाहीतर बरेचदा मी तुमच्यासोबत किचन क्लिनिंगचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे शेअर केलेला आहे। सो हा क्लिनिंग विथ ग्रॉसरी ऑर्गनायझेशनचा सुद्धा असणार आहे। त्यासोबतच मी गॅस ओटा कशा प्रकारे छान असं मस्त डेकोरेट केला आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यात मी काही वस्तू बोलवल्या आहे किचनमध्ये ठेवण्यासाठी, छान छान अशा वस्तू मागवल्या आहे, काही मी घेतलेले आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सो इथे सगळे जे काही कंटेनर होते, ग्लास कंटेनर, प्लास्टिक कंटेनर, ते सगळे काढून घेतलेले आहे मी। बऱ्यापैकी सगळ्याच भांड्यांवर मीठ पसरलेला होता, ज्यामुळे मिठाचे डाग झाले होते, आणि हे मला म्हणजे अगदी वॉश करूनच काढावे लागणार आहे। त्यातही मला ग्रोसरी सुद्धा माझी बऱ्यापैकी संपलेली आहे, तर मला आता डीमार्टमधून ग्रॉसरी सुद्धा आणायची होती। तर मला असं वाटते की एकांतरीने बरं झालं की मीठ नसता पडला, तर हे काम माझं परत लांबत गेलं असतं। आता महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच डब्बेमध्ये जे आहे ते ग्रॉसरीचं सामान जे आहे ते बाकी आहे। सो आता करते काय, माझ्याकडे अशा बऱ्याच अशा कॅरी बॅग्स आहेत, ज्या मी म्हणजे मार्केटमधून कधी फ्रूट्स आणते तर कधी काय काय आणत असते, तर त्याचे असे छोटे मोठे कॅरी बॅग्स जे आहेत ते जमा झालेले आहेत। सो त्यामध्ये सगळं हे रिकामं करते, जेवढं होऊ शकते तेवढं कॅरी बॅगमध्ये जेवढं जाते तेवढं सगळं हे काढून घेते। त्यानंतर जे काही म्हणजे असं म्हणजे कडधान्य आहेत ते सगळे जे आपले जेवणाचे ताट असतात ना त्यामध्ये काढून ठेवते, कारण बाहेर बऱ्यापैकी छान ऊन आहे, त्यामुळे थोडं सुकून जातील आणि त्यांना बऱ्यापैकी ऊन दाखवल्यासारखं होईल। सो 90% तर सगळंच छान आहे, पण मागे माझी मम्मीने जे आहे ना ते असं तुरी दिल्या होत्या, सो या खूपच जास्त खराब झालेल्या आहेत, तर त्या आता कुठल्याच कामात येणार नाही, त्यामुळे हे आता फेकूनच द्यावं लागणार आहे। त्यानंतर छोट्या मोठ्या वस्तू आहेत, ज्या एक दोनच अशा वस्तू आहेत ज्या खराब झालेल्या आहेत, सो त्या काढून घेते। त्यानंतर बाकी हे सगळं आता काढून घेते आणि लगेच जे आहे ते वॉश करून घेते डब्बे, तर इथेच वॉश करते। त्याआधी जे काही रॅक आहेत माझ्याकडे किचनमध्ये ते सगळे वॉश करून घेते।
बघू शकता क्लिनिंगला सुरुवात केली आणि जोराचा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। आता असं वाटतंय की एवढे सगळे भांडे तर मी काढून घेतलेले आहे, आता सुकतील कसे। म्हणजे दरवेळेत असंच होते, कधी कधी ऊनच नाही निघत तर कधी कधी बादलच असतं। सो आता असं झालेलं आहे की आता हे सगळं मला वॉश करून याला आता एका कापडाने पुसून काढावं लागणार आहे। त्यासाठी आता बाहेर तर सुकवायला टाकण्याचा प्लॅन जो आहे तो हे फ्लॉपच झाला माझा, कारण पाणी येत आहे। त्यामुळे आता इथे खाली जे आहे मॅट टाकते आणि मॅटवर सगळी भांडी जे म्हणजे वॉश वगैरे केलेले सगळे इथे लाईनशीर आता लावून घेते। सो बघा, भांडी वॉश करण्याआधी जे काही असं म्हणजे एक्स्ट्राच सामान आहे ते काढून घेते। तर त्याआधी हे जे काही बॉटल मी ऑइल बॉटल मागवले आहेत त्यामध्ये ऑइल भरून घेते। सो मला हे बॉटल मागवताना तर मागवले, पण मला घरी आल्यावर इतका पश्चाताप झाला ना की काय सांगू तुम्हाला। कारण यामध्ये या बॉटलमध्ये 1 लिटर ऑइल काही येतच नाही, म्हणजे 500 mlच्याच म्हणजे या बॉटल आहे, म्हणजे अर्धा लिटरच यामध्ये ऑइल येऊ शकतो। सो तुम्हाला जर अशा काही काचेच्या बॉटल्स ऑइल बॉटल्स मागायच्या असतील तर प्लीज तुम्ही हे नक्की चेक करा की त्या 1 लिटरच्या आहेत की म्हणजे अर्धा लिटरच्या आहेत। नाहीतर मग काय होते ना, कधी कधी आपण पॅकेटचं तेल आणतो आणि मग ते तेल म्हणजे अर्ध पॅकेटच जाईल यामध्ये, मग अर्ध पॅकेट ठेवायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न पडेल। सो मी भरताना भरून घेतले, पण डोक्यामध्ये एकच होतं की मी विनाकारणच म्हणजे एवढ्या छोट्या बॉटल मागवल्या, पण आता त्यामध्ये ऑइल भरल्यानंतर माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून मी ठेवून घेतले। त्यानंतर जे काही म्हणजे रॅक वगैरे आहेत ना ते सगळे आधी धुवून पुसून काढले आणि ते खाली मी इथे मॅट टाकली आहे आणि मॅटवरच सगळे डब्बे वगैरे जे आहेत ते ठेवणार आहे। त्याआधी व्हिडिओ खूप फास्टमध्ये केला आहे, कारण बऱ्यापैकी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे। त्यामुळे म्हणजे जे काही म्हणजे खूप मोठ्या क्लिप्स होत्या त्या मी खूप म्हणजे फास्टमध्ये मोडमध्ये केलेले आहे। त्यानंतर मला म्हणजे ग्रॉसरी ठेवण्यासाठी ना जे म्हणजे कडधान्य असतात आपले, तर ते लवकरच खराब होत असतात, तर ते खूप जास्त काळ असं जर टिकवायचं असेल ना तर त्यासाठी हे ग्लास कंटेनर ना अगदी परफेक्ट आहे। सो मी शक्यतो माझ्या घरामध्ये प्लास्टिकचे कमी आणि ग्लासचे कंटेनर जास्ती मी वापरत असते, पण तेच म्हणजे असं वॉश वगैरे करताना जेव्हा तो हातातून निसटतो किंवा फुटतो ना तेव्हा खरंच खूपच म्हणजे जीव गेल्यासारखं वाटते। त्यामुळे ग्लास कंटेनर अगदी असं जपून म्हणजे वापरावं लागते। त्यामुळे मी काय करते ना, म्हणजे जे फक्त ग्रॉसरीमध्ये जे कडधान्य असतात म्हणजे जे लवकर खराब होतात, जसं की चणा लवकर खराब होते, शेंगदाण्याला बुरशी लागल्यासारखी होते, तर तशा काही गोष्टींसाठी मी असे ग्लास कंटेनर जे आहे ते मागवत असते। तर मी किचनसाठी काही अशी वस्तू मागवली होती तर तेच तुमच्यासोबत शेअर करते। तर बऱ्यापैकी खूप काही वस्तू अशा मागवल्या, पण ते ऑलरेडी मी अनबॉक्सिंग केलेली आहे। सो ते डायरेक्ट आता मी तुम्हाला किचन ओटा म्हणजे छान असं डेकोरेट करतानाच दाखवणार, पण त्याआधी हे आत्ता जस्ट मला पार्सल रिसीव्ह झाला तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया। सो मी असे काही प्लास्टिक कंटेनर मागवले आहेत, तर हे स्पेशली मी फ्रीजसाठी मागवलेले आहेत, कारण मला फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज करायचं होतं। आणि हे म्हणजे बऱ्यापैकी काय होते ना, फ्रीजमध्ये सुद्धा माझ्याकडे ग्लासचे कंटेनर भरपूर आहे, पण 1-2दा असं म्हणजे काही गडबडीमध्ये काढताना ते माझ्या हाताने फुटले। तर म्हटलं चला काहीतरी असे हँडी म्हणजे पटकन घेतलं आणि पटकन असं ठेवलं, अशा वस्तू म्हणजे फ्रीजमध्ये मला हव्या होत्या, म्हणून मी हे प्लास्टिकचे कंटेनर जे आहे ते मागवले। पण याची क्वालिटी इतकी चीप आहे ना की खरंच म्हणजे तुम्ही जर घेण्याचा विचार करत असाल तर नकाच घेऊ, कारण मलाच हे काही आवडले नाही। मी म्हणजे घसून तर काढले, पण डोक्यात माझ्या असं सुरू होतं की खूपच म्हणजे प्लास्टिक असं खूप लूज आहे, म्हणजे अगदी म्हणजे इतका म्हणजे तो पातळ होता ना प्लास्टिक का, म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की मी ते माझ्या फ्रीजमध्ये ठेवावं। पण मी ते आता वॉश करून घेतले। तर मी वरवर ट्रॉली जी आहे ती पुसून घेतली। त्यानंतर माझ्याकडे असं डस्टिंग ब्रश आहे, सो तो आतमधून असं काढायला गेलं, पण बऱ्यापैकी मीठ खूप बारीक असतं आणि तो बारीक याच्यामध्ये जाऊन फसला होता। त्यामुळे मला आता ही ट्रॉली जी आहे ती काढावी लागली। त्यासाठी बघा, ट्रॉली काढण्याची खूपच साधी आणि सोपी ट्रिक्स आहे। म्हणजे ट्रॉलीच्या खालच्या बाजूला जे आहे ना व्हाईट किंवा ब्लॅक कलरचे असे म्हणजे 2 हुक असतात। सो ते हुक म्हणजे खाली प्रेस करा किंवा वर प्रेस करा, तुम्ही खाली वर दोन्ही बाजूनी प्रेस केलं तर ती लगेच अशी रिमूव्ह होते। सो मी ही म्हणजे अशाच पद्धतीने ट्रॉली जी आहे ते रिमूव्ह करत असते। सो याने काय होते ना, म्हणजे ट्रॉलीची खालची जी सर्वात म्हणजे खालची स्टाईल्स असते ना ती क्लिनिंग करायला सोपं जाते आणि जो काही आता यामध्ये पसारा म्हणजे जो काही कचरा झालेला आहे तो काढून घेते। शक्यतो माझ्या ट्रॉल्या अगदी क्लीन आणि स्वच्छच आहेत।
पण मीठ बऱ्यापैकी सांडलेला होता म्हणून मी ही ट्रॉली काढून घेतली. आणि या डस्टिंग ब्रशने खरंच खूप सोपं जाते. म्हणजे अशी जर डीप क्लिनिंग करायची असली ना किचनची वगैरे, तर असे काही टूल्स किंवा काही असे डस्टिंग ब्रश म्हणजे आपल्याकडे असले पाहिजे. त्याने क्लिनिंग खरंच खूप सोपी होत असते. सो यासोबतच पूर्ण ट्रॉली सुद्धा अशी डस्टिंग करून घेतली मी. अगदी त्याचं कानाकोपरा असं डस्ट करून घेतला. आणि माझ्याकडे एक मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स आहे, त्याने सगळी ट्रॉली, त्यानंतर ट्रॉली काढताना थोडं जड जाते, पण ट्रॉली जसं आपण रिटर्न लावताना ना खूप सोपं जाते. तर बघा, जसं हे 2 हुक तुम्ही साईडला बघत आहे ना, तर ते डायरेक्ट असे लावून घ्यायचे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला ट्रॉली म्हणजे लागून जाते. त्यामुळे ट्रॉली काढण्याचा आणि लावण्याचा हा जो म्हणजे सर्कस असतो ना, तो खूप मोठा वाटत नाही आणि खूप इझिली म्हणजे आपण हे काम म्हणजे विदाऊट एनी हेल्प जे आहे ते आपण स्वतःच करू शकतो. त्यानंतर असंच करून करून जे आहे ना एक एक ट्रॉली सगळ्या अशा बाहेर काढून छान पुसून काढल्या. तर बऱ्यापैकी छान क्लिनिंग केलेली आहे मी. पूर्ण असं आतून वगैरे छान पुसून काढलेलं आहे. अगदी ट्रॉल्या आता छान झालेल्या आहेत. नाहीतर इथे असं बाजूला आहे ना इतका मीठ पसरलेला होता ना की खूपच जास्त. सो ही पण ट्रॉली बऱ्यापैकी छान पुसून काढली. सो आता मोठा टास्क म्हणजे आता हे सगळे कंटेनर जे आहेत ते आता ऑर्गनाईज करायचं आहे. त्याआधी सगळीच भांडी जी आहे ना ओली आहे, सगळे डब्बे वगैरे ओले आहेत, त्यामुळे थोड्या वेळ इथेच फॅनमध्ये ठेवते. आणि आता तुम्ही बघू शकता बाहेरही खूप छान असा मस्त ऊन निघालेला आहे. पण आता एवढं सगळं उचलून बाहेर नेऊन वाळत घाला याच्यातच पूर्ण म्हणजे सर्कस होणार. त्यामुळे मी आता इथेच फॅन लावून जे आहे ते सुकवायला ठेवलेलं आहे. सो हे सगळं आता छान असं मस्त सुकेल ते. त्याच्यानंतर मग मी या सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत ते ऑर्गनाईज करणार. हे सगळे आता सुकेपर्यंत आता माझ्याकडे बराच वेळ आहे. तर म्हटलं चला फ्रीज ऑर्गनाईज करून घेऊया. तसंही फ्रीजसाठी जे काही मी कंटेनर आणले होते ना तर ते ऑर्गनाईज करते. आणि फ्रीज टूरचा जो व्लॉग आहे ना तो उद्या येणार आहे. त्यामुळे नक्की म्हणजे उद्या म्हणजे पुढचा व्हिडिओ जो आहे तो फ्रीज टूरचा असणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर फ्रीज वगैरे ऑर्गनाईज करून घेतला. आणि आता मला हे जे म्हणजे रॅक वगैरे जे आहेत ना ते छान असे सुकले होते, कारण फॅन जो आहे तो मी पूर्ण फुल स्पीडवर ठेवला होता. आणि कोपऱ्यामध्ये असं स्टीलचा रॅक ठेवलेला आहे. तर तिथे म्हणजे काही दिवसांपूर्वी चिवच्या पप्पांना असे काही गिफ्ट्स मिळाले होते हॉटपॉटच्या, म्हणजे 3चा सेट मिळाला होता. तर म्हटलं चला याचं काहीतरी यूज करूया, म्हणजे याच्याने आपला किचन काउंटर टॉप अजूनच जास्त छान दिसेल. म्हणून एक मी म्हणजे चपात्या ठेवण्यासाठी केलेला आहे. एक चपात्याचा पीठ जो असतो ना म्हणजे चपाती लाटताना लागणारा तो पीठ ठेवलेला आहे. त्यानंतर एका पॉटमध्ये मी बेसन ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने ते कोपऱ्यामध्ये मी इथे मस्त असं डेकोरेट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे जे काही बॉटल्स होते, ॲक्च्युली मगाशी ऑइल भरताना थोडं बॉटलला म्हणजे ऑइल लागलं, त्यामुळे खूप असे चिपचिप झाल्या होत्या. तर म्हटलं एकदा म्हणजे काउंटर टॉपवर ठेवण्याआधी पुसून घेऊया, म्हणून ते बॉटल छान पुसून घेतले. त्यासाठी मी हा असा छोटा रॅक बोलवलेला आहे. तर हे सगळे रॅक जे काही तुम्हाला वस्तू दिसतील ना ते सगळे जे आहे ना फ्लिपकार्ट मिशोवरून बोलवलेले आहे. तुम्हाला जर काही हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑल इन वन सगळ्या प्रॉडक्टची जी आहे ना लिंक म्हणजे देते आहे. तुम्हाला हवं असतील तर नक्की एकदा चेक करा. त्यानंतर साखर आणि पत्तीसाठी मी इथे छान 2 असे ग्लासचे कंटेनर केलेले आहे, ज्यामध्ये असं डायरेक्ट उमटून दिसते. त्यानंतर इथे तुपाचं भांडं सुद्धा ठेवलं आणि अशा पद्धतीने ते रॅक असे मस्त डेकोरेट केले. त्यानंतर बघा मी मागवली होती फ्रूट बास्केट. ॲक्च्युली आता सध्या आमच्याकडे फ्रूट्स बऱ्यापैकी सगळेच जण खातात, त्यामुळे म्हटलं चला फ्रूट्स तसं तर मी फ्रीजमध्ये ठेवतच नाही, कारण मला फ्रीजमध्ये मधले म्हणजे फ्रूट्स तेवढे काही आम्हाला आवडत नाही. त्यामुळे मी असं एक सेपरेट बास्केट जो आहे तो मागवलेला आहे, जो बऱ्यापैकी खरंच खूप छान आहे. फक्त खूप जास्त फ्रूट्स असले तर मग यामध्ये तेवढे काही फ्रूट्स जात नाही, पण डेलीचे फ्रूट्स बऱ्यापैकी जातात. त्यानंतर बघा आता हे सगळे जे म्हणजे कंटेनर मी वॉश केले होते त्यामध्ये ग्रोसरी भरायचं होतं. सो एक एक डब्बा बघा, त्याला पुसा, त्यात त्याचे झाकण लावा. सो हा सगळा ना खूप मोठा म्हणजे काम आहे बायकांसाठी खरं म्हटलं तर त्यासाठी वेदांतनी मला इतकी हेल्प केली ना की काय सांगू तुम्हाला. अगदी झाकण वगैरे सगळं त्याने शोधून लावून दिला. मी फक्त बसून म्हणजे पुसून काढले, त्यात ग्रोसरी भरली, एवढंच काम केलं. बाकी सगळं म्हणजे जे काही साईड बाय साईड काम होतं ना तो वेदांतनी केला होता. तर चला आता सगळे भांडे वगैरे मी भरून घेतले, ग्रोसरी छान भरून घेतली. आता हे सगळं ऑर्गनाईज करून घेते. तर यामध्ये
जे काही ग्लास कंटेनर आहेत ना तर मी ते खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवते, म्हणजे जेवढे काही ग्लासचे कंटेनर आहे ते सगळे एकाच जागी ठेवण्याचा म्हणजे विचार केलेला आहे, म्हणजे छानही दिसतील. आणि म्हणजे असं काय होते ना, हे ग्लास कंटेनर मला फारसे म्हणजे रोज रोज काही तेवढे म्हणजे कामात येत नाही. बऱ्यापैकी मी अशाच वस्तू इथे ठेवलेले आहे, कारण हे एअर टाईट आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी अशा वस्तू काही खराब होत नाही. त्यामुळे मी इथे कडधान्य, जे काही ड्रायफ्रुट्स असतात ते ठेवण्याचं म्हणजे प्लॅन केलेला आहे. त्यानंतर म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये चिवच्या पप्पांना असं खूप छान 2 म्हणजे ग्लास कंटेनरचं असं डब्यांचा सेट मिळाला होता, विथ ट्रे, तर ते तिथे सजवून ठेवले. आणि अशा पद्धतीने माझा किचन आज मी असा मस्त. तर चला अगदी 2 मिनिटाचा किचन टूर तुम्हाला देते, त्यासोबतच किचन काउंटर टॉप मी कसा डेकोरेट केला ते सुद्धा दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, किचन काउंटर टॉपच्या एका बाजूला मनी प्लांट्स ठेवलेला आहे, त्यानंतर छोट्या मोठ्या खायच्या वस्तूचा जो ट्रे आहे तो ठेवला, त्या साईडलाच फ्रूट बास्केट ठेवलेली आहे. आणि 2 छान मोठे मोठे कप होते, म्हटलं चला त्यांनाही इथे डेकोरेट करूया, म्हणून मी तिथे पाठावर ठेवलेले आहे. त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता, स्टाईल्सवर जे आहे ना, जे वॉल हँगिंग लावले आहे ते मी मिशोवरून ऑर्डर केले आहे. ते अगदी असं छान वाटते आणि किचन मस्त असं डेकोरेटिव्ह दिसते, म्हणून मी ते लावलेलं आहे. आणि जे काही किचन रॅक वगैरे आहेत ते सगळे मी असे एका बाजूला ठेवलेले आहेत, जेणेकरून माझ्याकडे शक्यतो कॅबिनेट नाही, म्हणून शक्यतो जे काही रोज लागणारे सामान आहे ते मी तिथे ठेवले. त्यानंतर ट्रॉलीज दाखवते. सो ट्रॉली अशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेले आहे. यामध्ये शक्यतो मुलांच्या खायच्या म्हणजे वस्तू ठेवलेल्या आहे, जो काही चुटूर चारा लागतो, जसं राजगिऱ्याचे लाडू, खजूर, चिक्की आणि जे काही शेंगदाणे वगैरे असतात खायसाठी ते ठेवलेले आहे. त्यानंतर ही दुसरी ट्रॉली, तर यामध्ये शक्यतो मी रोज लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहे, जसं की मीठ, तिखट लागतं मला रोज, हळद लागतं, धनिया पावडर लागते, आणि म्हणजे अशा हँडी वस्तू ठेवलेल्या आहेत जेणेकरून रोज मला पटापट घेता येतील. त्यानंतर ही खालची ट्रॉली तर ऑलरेडी मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलेली आहे. सो यामध्ये सगळे ग्लास कंटेनर ठेवलेले आहे. शक्यतो ग्लास कंटेनरमध्ये ड्रायफ्रुट्स आहेत, त्यासोबतच जे काही कडधान्य आहेत ते ठेवलेले आहे, जसं रवा, मैदा, शेंगदाणे अशा काही वस्तू मी यामध्ये ऑर्गनाइज केलेले आहे. आणि या काही खूप असं रोज रोज काही लागत नाही, त्यामुळे ते मी ग्लासच्या कंटेनरमध्ये ठेवलेले आहे. आणि ते एअरटाईट असल्यामुळे ते काही असं खराबही होत नाही. त्यानंतर छान गॅस ओट्याच्या वर अशी विंडो आहे, तर विंडोमध्ये छोटे मोठे प्लांटर ठेवले. आणि एक छोटा असा नवीन प्लांटर तयार केलेला आहे, त्यामध्ये सध्या तरी मी झाड ठेवलेलं नाही, डायरेक्ट मी एक कुंडी मनी प्लांट्सची ठेवलेली आहे. सोबतच असं कोपऱ्यामध्ये इथे धूप लावलेला आहे, ज्यामुळे घरामध्ये असा मस्त सुगंध जो आहे तो दडवडतो आणि अगदी किचनमध्ये छान असं मन जो आहे तो फ्रेश होत असते. सो या काही तेवढ्या म्हणजे ट्रॉल्या ज्या आहेत ते काही ऑर्गनाइज केलेल्या नाही. बऱ्यापैकी या ट्रॉल्या खूप भरगच्च भरलेल्या आहेत. ऍक्च्युली होते काय, माझ्याकडे कॅबिनेट नसल्यामुळे सगळ्या वस्तू मला इथेच ठेवा लागते. त्याचसोबतच माझ्या घरात भरपूर माझ्याकडे भांडे, क्रॉकरी सेट, कप सेट भरपूर आहेत, त्यामुळे मी सगळं इथं ऑर्गनाइज केलेलं आहे. त्यानंतर एक अशी रॅक ठेवली जिथे मला रोज लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत ते म्हणजे पटकन मला असं घेता येईल, त्या सगळ्या इथे वस्तू ठेवलेल्या आहेत. चला अशा स्वच्छ सुंदर नीटनेटक्या किचन सोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो अशा पद्धतीने छान मस्त डेकोरेटिव्ह किचन सोबत मी व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.